संदर्भातला सुद्धा एक सखोल चौकशीचा अहवाल हा पोलीस विभागाकडून घेतला जाईल. केव्हा ते आधार कार्ड इश्यू केले गेलेले होते आणि कशा पद्धतीनं केले होते, ते आधार केंद्र कुठलं होतं, इथून त्याची तपासणी नक्कीच केली जाईल. आणि प्रासंगिक हे आधार कार्ड बनवत असताना सुद्धा जर कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यातले सुद्धा त्याच्यामध्ये जर दोषी आढळले तर त्याच्यावर कडक शासन हे केलं राज्याबाहेर जाईल. हे रॅकेट गेले. कर्नाटकमध्ये सुद्धा काही संपर्क साधण्यात आले. त्यात सुद्धा म्हणजे राज्याबाहेर हे रॅकेट गेलेले एक असं यात कसं आहे की 3 मला वाटतं आरोपी 2-3 दिवसापूर्वी पकडले गेले. आज 2 आणखीन पकडले गेले, त्याच्यामध्ये 5वा आहे. तर त्यांची आता इंटरोगेशन ही पोलीस विभागाकडनं होणारच आहे. त्याच्यामध्ये आणखीन तपशिलात काही गोष्टी येतील. IVF सेंटर्स काही त्याच्यामध्ये नावं काही पुढे आलेली असतील. तर याची सखोल चौकशी केल्यानंतर राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर किंवा आणखीन कुठे जर त्याचे धागेदोरे जुळले जात असतील तर त्या संदर्भातलं त्या अहवालामध्ये येईलच. ते करत असताना त्यांना इतर कुठल्या ह्याची म्हणजे जसं हे आधार कार्ड असतील, बोगस आधार कार्ड असतील, मग तिथलं आधार कार्ड सेंटर कुठलं, ज्यांनी यांना आधार कार्ड उपलब्ध करून दिले किंवा तशा पद्धतीचे इश्यू झाले, तर त्या सगळ्याची चौकशी ही पोलीस विभागाचा जो अहवाल येईल तर त्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही बाबींची त्यांच्या अहवालामध्ये सूचना येतील त्या त्या पद्धतीनं जे जे आरोपी आहेत, जे जे घटक याच्यामध्ये जुळले गेलेले असतील त्यांना कडक शासन होईल याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका किंवा दुमत असण्याचं कारण नाही.